तुकोबारायांना देव माहिती नव्हता का? लोकांना नव्हता. मग काठाला उपोषण केलं हे महाराजांनी आपल्यासाठी का लोकांच्यासाठी? एवढं लोकांना कळत नाही तोपर्यंत तुकोबारायांची कृपा होणं शक्य. गाथा आमच्या मंदिरात आम्ही जे पारायणाला हातात घेतोय ही आमच्यासाठी महाराजांनी लिहिली काय? त्यांना गरज होती? आमच्यासाठी. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी महाराज ती कुठेही माणसं ठेवणार नाहीत, डोक्यावर घेऊन नाचतील. नाथ महाराजांचं भागवत एका माथे फिरून गंगेमध्ये फेकलं. गंगेला स्पर्श व्हायच्या अगोदर गंगादेवीनं हात वर केले आणि वर भागवत धरलं. ते पाण्यात बुडू दिलं नाही. आणि मग लोकांनी जाऊन ते भागवत गंगेच्या हातातलं काढून आणून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली भागवताची, नाथ भागवताची. आणि तुकोबारायांचा तोच प्रसंग महाराज फक्त 50 वर्षाचा कालावधी मध्यावर. आणि मग तुकोबारायांनी गाथा बुडवल्यानंतर 5 दिवसानंतर त्यांच्या मनात इतका अनावर शोक निर्माण झाला की या लोकांना काहीतरी यातलं दाखवायला पाहिजे. पांडुरंग परमात्म्याची सत्ता अस्तित्व कळावं. भक्ती करणाऱ्या एखाद्याही साधकाला असं वाटू नये की भक्ती करत असताना देव नाही अशी त्याची भावना होऊ नये.